एका विहिरीने पुन्हा घेतले 8 निष्पाप जीव आणि 10 वर्षांपूर्वीच्या त्या काळ्या कुट्ट आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी गावाजवळ घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांचा प्रवास काही क्षणात मृत्यूच्या दरीत कसा बदलला आणि 10 वर्षापूर्वी याच ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेतून प्रशासनाने कोणताच धडा घेतला नाही का? पाहूया या हृदयद्रावक घटनेचा संपूर्ण आढावा. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. मसवड येथे देवदर्शनासाठी गेलेल्या पंढरपूरच्या बावचे कुटुंबियांवर नियतीने मोठा घात घातला. रविवारी दर्शन आटोपल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक मिळून एकूण 14 जण पिकअप वाहनातून पंढरपूरकडे परतत होते. सर्वजण आनंदात होते. देवदर्शन झाल्याचा समाधानाचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. मात्र तांदुळवाडी गावाजवळ पोहोचताच अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच पिकअप रस्त्यालगत असलेल्या काठेकोट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की वाहन थेट पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत 5 महिलांसह 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा आणि इतर 2 जणांचा असा एकूण 8 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले. एका क्षणात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच आसपासच्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता अनेकांनी विहिरीत उतरून मदत कार्य सुरू केले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने वाहन बाहेर काढण्यात आले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या संपूर्ण बचाव कार्यात एक नाव विशेष चर्चेत आहे. ते म्हणजे निळकंठ चौगुले. भाळवणीकडे जात असताना त्यांना हा अपघात दिसला. विहिरीत अडकलेल्या लोकांमध्ये त्यांना स्वतःचा मावस भाऊ सिद्धेश्वर जाधव दिसला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी थेट विहिरीत उडी घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. त्यांच्या धाडसामुळे अनेकांना वेळेत मदत मिळाली. त्यामुळे स्थानिक नागरिक त्यांना खऱ्या अर्थाने देवदूत म्हणत आहेत. परंतु या घटनेमुळे आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सुमारे 10 वर्षांपूर्वी याच ठिकाणी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या कलाकारांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 6 कलाकारांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच 10 वर्षापूर्वी 6 जणांचा बळी घेणारी ही विहीर आता पुन्हा 8 जणांच्या मृत्यूची साक्षीदार ठरली आहे. 2 मोठ्या दुर्घटना घडल्यानंतरही या ठिकाणी कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या या धोकादायक विहिरीभोवती मजबूत संरक्षण भिंत नाही, पुरेसे इशारा फलक नाहीत आणि अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखील झालेल्या नाहीत. त्यामुळे आता नागरिक संताप व्यक्त करत आहेत. असा प्रश्न आहे की 10 वर्षांपूर्वीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर 8 जणांचे प्राण वाचले असते का? या दुर्घटनेस जबाबदार कोण आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? आज संपूर्ण महाराष्ट्र या प्रश्नांची उत्तरं शोधत आहे. तांदुळवाडीतील या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे हीच प्रार्थना. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. या घटनेबद्दल तुमचे मत काय आहे? अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना अनिवार्य करायला हव्यात का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.